सातत्याने या महामार्गावर अपघात होत आहेत, प्रयत्न होत आहेत रोखण्याचे, परंतु आपण कुठेही बघतो म्हणजे सातत्याने असे लोकांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. आज सकाळीच ती दुर्दैवी बातमी आल्यानंतर मी ट्विटही सकाळी केलं आहे. समृद्धी मार्गावर सेफ्टी, सुरक्षितता ह्याचा विचारच केलेला दिसत नाही असं दिसतंय. आणि अनेक वेळा नवले ब्रिज जो माझ्या लोकसभा मतदारसंघात येतो तो संपूर्ण भाग, त्याच्यामध्ये अनेक वेळा नॅशनल हायवेची मदत घेऊन आम्ही बऱ्यापैकी एक्सपर्ट्सची मदत घेऊन नॅशनल हायवे आणि तिथले स्थानिक लोकांची मदत घेऊन एक टीमवर्क म्हणून आम्ही सगळ्यांनी तिथले आधीपेक्षा खूप कमी ॲक्सिडेंट झालेत. हे जर नवले ब्रिजला आम्ही सुधारणा करू शकतो तर समृद्धी मार्गावर का होऊ शकत नाही. आणि सातत्याने सर्वसामान्य मायबाप जनतेची सरकारच्या हलगर्जीपणामुळे जी हत्या होते, मग ती नांदेडचं हॉस्पिटल असेल, समृद्धी मार्ग असेल, नाही तर संभाजीनगरमधलंही हॉस्पिटल असेल, ठाण्याचं हॉस्पिटल असेल, तुम्ही बघताय काय परिस्थिती या ट्रिपल इंजिन सरकारची या खोके सरकारची परिस्थिती आहे. काही त्याचबरोबर आज जे पुण्याचे माजी पोलीस आयुक्त होते मीरा बोरवणकर यांनी एक पुस्तक आत्मचरित्र लिहिलेलं, त्याच्यामध्ये अजित पवारांचा उल्लेख केलेला आहे. पुण्यातील एक येरवडा परिसरात म्हणजे येरवडा कारागृहाची ती जागा आहे, पोलिसांची जागा आहे, ती जागा एका खाजगी बिल्डरला देण्यासाठी म्हणजे दादांनी फोर्स केलेलं होतं असं उल्लेख स्वतः त्यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे दादांविरोधात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. ते कसं पाहता तुम्ही या सगळ्या विषयाकडं? खरं तर मी काही ते पुस्तक वाचलेलं नाही आणि मला असं स्पष्टीकरण कोण देऊ शकतं तर त्या मिसेस बोरवणकरच करू शकतात. तर मला वाटतं त्यांना विचारलं तर ते जास्ती संयुक्ती राहील. मी स्वतः पुस्तक वाचलेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य होणार नाही. मीरा बोरवणकर यांचं एक वेगळंच इमेज आहे. त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्या पुस्तकमध्ये दादांविषयी लिहिणं म्हणजे नाव न घेता फक्त दादा, पालकमंत्र्यांचा फोर्स होता असा उल्लेख आहे. म्हणजे किती तुम्हाला विश्वास आहे का मीरा बोरवणकर या अधिकारी असं आहे की ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे मला वाटतं त्यांना विचारलं तर जास्ती योग्य राहील ज्यांनी पुस्तक लिहिलं आहे त्यांनी. कारण का आरोप करणारे लेखक आहेत असं दिसतं एकूण तुमच्या बोलण्यावरनं. कारण का मी पुस्तक वाचलेलं नाही, मी पुस्तक पाहिलेले नाही, त्याच्यामुळे जो कागद आपण पाहिलेलाच नाही किंवा पुस्तक पाहिलेलं नाही त्याच्यावर अभ्यास न करता कसं बोलणार. अधिकाऱ्यांनी असे पुस्तक लिहिलं त्यांच्यावर विश्वास तर ठेवता येईल का? पूर्ण कॉन्टेक्स्ट बघावं लागेल ना, त्याच्यामुळे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कसं बोलणार मी. कालची जी सभा झाली ती शरद पवार यांची स्क्रिप्ट होती असं प्रवीण दरेकर म्हणालेले आहेत. आज तुम्ही कसं बघताय की खरंच कुठल्या तरी एका पक्षाकडून मनोज जरांगे बोलत होते असं एक आता बोललं जाते सत्ताधाऱ्यांनी. पण सत्ताधाऱ्यांनी एक गोष्ट कबूल केली पाहिजे की 6 दशकं त्यांनी पवारसाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांची हेडलाईनच होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काही झालं तरी ते शरद पवारच करतात, ह्याच्यातच त्यांची ताकद आहे. मला वाटतं वेगळं अजून मला काही बोलायची गरज नाही. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे. काल एक सभा जी झाली त्यातून त्यांनी उत्तर तर दिलंय, पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलंय. सरकार काही करू शकेल असं वाटतंय का? मला नाही वाटत ते अल्टिमेटम देत आहेत. मला वाटतं सरकारने स्वतःवर ओढून घेतलं होतं. सरकारला 40 दिवसाचा निर्णय किंवा तो 40 दिवसाचा नंबर हा सरकारचंच प्रपोजल होतं. त्याच्यामुळे सरकारने विचार करायला पाहिजे होतं की 40 दिवसात सोल्युशन आहे का नाही आहे. कदाचित असेल त्यांच्याकडे 40 दिवसाचं सोल्युशन. अशी चर्चा आहे की ते जरांगेच्या मागं मोठं सत्ताधारीची एक मोठी व्यक्ती आहे, त्यांनी सगळं घडून आणलंय, त्यांना ते सगळं श्रेय घ्यायचं, त्यातनं मग त्यांची इमेज मोठी झाली. चाललंय का? तुम्ही बघताय ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये सगळे घटक रस्त्यावर उतरलेले आहेत, सगळेच नाराज आहेत, सरकारमधलेही काही घटक नाराज आहेत असं कानावर तुमच्याच चॅनलमधून येतं. त्याच्यामुळे सगळा महाराष्ट्रात काय नक्की चाललं आहे मला वाटतं महाराष्ट्राची लोकं त्रासलेली आहेत. ते आता इलेक्शनची वाट बघतात कारण का त्यांना एक स्थिर सरकार हवं आहे. काही समृद्धी महामार्गावरती झालं. तुम्ही म्हणले म्हणजे याच्यातले लोक नाराज आहेत, हे नाराज लोक तुमच्या संपर्कात आहे का? नाही, कसं आहे मला त्यांच्यासारखी सवय नाही आहे. मला बऱ्याच गोष्टी माझ्या पोटात ठेवता येतात आणि तेवढी प्रगल्भता जर या वयात आली नाही तर मग महोत्सव सुरू होतोय, तुम्ही स्वतः उद्घाटन करतायत, 10 दिवस हा जल्लोष सुरू राहील. राजकारणात खूप आव्हान आहे तुमच्यासमोर, कसं बघताय? महोत्सवाचा आणि आव्हानांचा काय संबंध? नाही
नवरात्रोत्सवाकडे काय साकडं मला देवीकडे माझं एकच साकडं असतं की महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेला बळीराजाला न्याय मिळू दे. आज अतिशय सगळीच म्हणजे महाराष्ट्राची इकॉनॉमी असेल, नोकऱ्या असतील, महागाई असेल, म्हणजे बेरोजगारीचे नंबर कालच आलेले आहेत. खरं तर ते अतिशय वेदना देणारे आहेत. त्याच्यामुळे अर्थातच प्रशासन, ज्याला मी अनेक वेळा आधी म्हणले की महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे. पॉलिसीला कोणीही निर्णय घेत नाही आहे आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रापेक्षा बाकीची राज्य वेगाने विकास करत आहेत, महाराष्ट्राचा त्या वेगाने होत नाही आहे. हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो. आताही बावनकुळे सातत्यानं तुमच्या मतदारसंघामध्ये येत आहेत. आता दादा त्यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास फारच वाढलेला दिसतोय. ते असं म्हणतात की अमेठीनंतर आता बारामती जिंकायचे, कारण आपल्यासाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बारामती जिंकायचं. प्रतिष्ठा नेमकी कोणासाठी? म्हणजे तुम्ही शरद पवारांच्या कन्या आहात म्हणून हा मतदारसंघ त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. एकतर मी राजकारणात प्रतिष्ठेसाठी आले नाही, मी राजकारणात सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले. ह्याच्यात प्रतिष्ठा कुठे आली? त्यांच्यासाठी प्रतिष्ठा असेल, माझ्यासाठी सेवा आहे. आणि मला असं वाटतं का लोकशाहीमध्ये विरोधात कोणीतरी लढणार ना, आणि लढलंच पाहिजे. त्यांच्यासाठी दडपशाही आहे, पण आमच्या मनात अजूनही लोकशाही आहे ना. तुम्हालाच टार्गेट केलं जातं ताई सातत्याने. अशा पद्धतीने प्रदेशाध्यक्ष अख्खा महाराष्ट्र सोडून तुमच्याकडं प्रत्येक गावागावात जाऊन त्यांचे छोटे छोटे सभा आहे ते होत आहेत. त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम असेल, त्याच्यात गैर काय? तुम्हाला काय वाईट वाटतंय? तुमचे आधीचे सहकारी हसन मुश्रीफ असं म्हणतायत की अजितदादा सुप्रियाताईंच्या विरोधामध्ये प्रचार करतील. सुनेत्राताईंच्या नावाची सुद्धा चर्चा आहे की त्या मतदारसंघामध्ये भाजपकडून त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. जर सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली तर सुप्रियाताई त्यांच्या विरोधामध्ये लढणार का? किंवा जर अजितदादांनी तुमच्या विरोधामध्ये प्रचार केला तर दादांना तुम्ही त्याच भाषेमध्ये उत्तर देणार? बघा ना काय होतं. आत्ता पाऊस पडला तर मी छत्री उघडणार का नाही, का मी रेनकोट घालणार? आता माझ्या याच्याकडे उत्तर नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा होईल तेव्हा बघू. पण या निमित्ताने भाजप पवार फॅमिलीमध्येच पुन्हा एकदा दुई करून 2 उमेदवार पवार फॅमिलीच्या समोर आणू पाहतोय. त्याला तुम्ही मी त्याच्याकडे बघत नाही हो, कारण का ह्या राज्यामध्ये बेरोजगारी आणि महागाईचे प्रश्न इतके वाढलेत. कोथिंबीर जी मोफत मिळायची भाजीवाल्याकडे गेलं तर ती 400 रुपयाची झाली आहे. आता त्याचा विचार करू का हे काय गॉसिप करू? मला गॉसिप करायला वेळ मिळत नाही, कारण का मतदारसंघाची फार कामं असतात, आणि इंडियाची पण खूप कामं असतात आता. आणि प्लस इलेक्शन कमिशन आणि वकील आणि सुप्रीम कोर्ट तेही काम वाढले. त्याच्यामुळे मला गॉसिप करायला फार कमी होते. तर बघा, अध्यक्षपदी राखी जाधव यांची नियुक्ती झालेली आहे. खरं तर नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष होते, पण अजूनही त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स आला नाही, म्हणून राखी जाधव यांना अध्यक्षपद केलं असं जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे आता चर्चा असं आहे की नवाब मलिक हे अजित पवार गटामध्ये सहभागी झालेले आहेत. तुमचं काही बोलणं किंवा माझा नवाबबाईंवर एक दिवसाआड आठवड्यातून बोलणं होतंच. काही राजकीय मी त्यांच्याशी बाहेर आल्यापासून बोललेले नाही, कारण का ते मेडिकल बेलवर आहेत, त्यांना तब्येत ठीक करण्याची गरज आहे. आणि मी दरवेळीच नवाबबाईंना भेटले, मी काय त्याचे फोटो फेसबुकवर टाकत नाहीत, कारण का पवार कुटुंब म्हणजे माझं नातं हे नवाबबाईंचं हे प्रेमाचं एका भाऊ बहिणीचं नातं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस त्यांना भेटल्यावर मला काही फेसबुकवर ते फोटो टाकायला लागत नाही. पण पक्ष म्हणून ते तुमच्यासोबत असणं महत्त्वाचं आहे. पक्ष म्हणून मी नवाबबाईंकडे बघतच नाही. एक खूप संघर्ष करून नवाबबाईंचं कुटुंब कुठेतरी आता सावरतं आहे. मला असं वाटतं राजकारण बाजूला ठेवून आत्ता त्यांच्या कुटुंब आणि त्यांची तब्येत ठीक होणं हे माझ्यासाठी वैयक्तिक जास्त महत्त्वाचं आहे. ताई, तुम्ही परवा असं म्हणालात की अदृश्य शक्ती आहे, त्याच्यावर बोलताना पडळकर असं म्हणतायत की सुप्रियाताईंनाच जवळचा चष्मा लागलेला आहे. अनेक वेळा पडळकर मला चष्मा नाही, मला बायफोकल लागलं आहे, म्हणजे जवळ आणि लांब अनेक दोन्ही. वेळा पडळकर असे वक्तव्य करण्याची काय? ते नाही मला माहिती. मी फॅक्च्युअल सांगते की मला जवळचा आणि लांबचा दोन्हीचा चष्मा लागला. I have bifocal glasses now. शासकीय अधिकारी आणि सत्ताधारी मिळून शासकीय जमीन लाटण्याचा प्रयत्न करतात. त्यातलाच हा सगळा एरोड्याचा प्रकार आहे का, की मीरा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकात लिहिलं? मला असं वाटतं तुम्हाला मिसेस बोरवणकरांना हा प्रश्न विचारायला गेला तर उत्तर माझ्याकडे कसं असेल, त्यांनाच माहिती असेल ना. बऱ्याच असे प्रकार घडलेले आहेत. हे फक्त हां, मग प्रत्येकाचं जे काय असेल ते त्या पुस्तकातून स्पेसिफिक कळेल ना. स्पेसिफिक तुम्ही विचारलं तरच मी उत्तर देऊ शकते. आता वेग कशी उत्तरं मी देणार? ताई, ललित पाटील आता जवळपास 10 दिवस झाले त्याचं पलायन, मात्र पुणे पोलिसांच्या तो अजूनही हाती लागत नाहीये. अनेक हॉटेल असतील, सोसायटी असतील, इथले CCTV मात्र पोलिसांच्या हाती आहेत. पण ललित पाटील कुठे, हा शोध घ्यायला पोलीस अपयशी ठरतात. बोलत नाही. गृह मंत्रालयाचं कम्प्लीट फेलियर आहे. मी गेले अनेक महिने सांगते की या राज्याचे गृहमंत्री हॅज कम्प्लिटली फेल्ड. त्यांचं अपयश आहे. आणि किती म्हणजे जालन्याचीच घटना बघा ना, लांब कशाला जाता. जालन्यामध्ये ज्या अमानुष पद्धतीने महिलांवर हल्ला झाला, मुलांवर हल्ला झाला,
आणि किती अजून तुम्हाला घटना सांगू मी ज्याच्यातून कंप्लीट आता आपण पुण्यातच आहोत म्हणून ती कोयता गँग आधी मी कधी ऐकलेली नाही. मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून 15 वर्ष काम करते. हे कोयता गँग हे नवीन काहीतरी प्रस्थ निघालं. हे गृहमंत्री झाले की क्राईम वाढतो असा डेटा सांगतो. मी परवा नागपूरलाही गेले होते, तिथेही मला नागपूरमधले पत्रकार सांगत होते की नागपूरमध्ये क्राईम वाढला. इट इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हीच व्यक्ती जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा महाराष्ट्रात क्राईम कसा वाढतो, नागपूरच कसं क्राईम कॅपिटल होतं, याचा कोणीतरी एक अभ्यास केला पाहिजे मला वाटतं. याला पाठबळ दिलं जातं, शक्यता नाकारता येत नाही. अनेक मंत्र्यांचं देखील नाव याच्यामध्ये घेतलं जातंय. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंबद्दल थेट दादाभाऊंवर आरोप केलेला आहे. तर काय वाटतं याच्यामध्ये तथ्य असेल? तुम्ही बघा ह्या विषयावर एरवी सगळेच बोलणारे भारतीय जनता पक्ष किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण का माननीय मुख्यमंत्र्यांचं गृह मंत्रालय हॅज फेल्ड हिम आणि त्यांचा आरोग्य मंत्री हॅज ऑल्सो फेल्ड हिम आणि आता एज्युकेशन मिनिस्टर पण. कारण का या राज्यात शाळा कमी होत आहेत, दारूची दुकानं वाढत आहेत. तुम्ही बघताय काय पद्धतीने सगळ्या हॉस्पिटल्समध्ये फेलियर झालेलं आहे. तसंच गृहमंत्री, त्याच्यामुळे गृहमंत्री, शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्री कंप्लीट फेलियर. त्याच्यामुळे त्या तिघांचा राजीनामा घेतला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी. जीएसटीची जी बैठक मात्र पार पडली मुख्यमंत्र्यांवरतीच अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते किती दिवस सत्तेवरती राहतील यावरती प्रश्नचिन्ह आहे. कोर्टानं सुद्धा विधानसभा अध्यक्षांना सुनावलं आहे की म्हणजे तुम्ही अमर्याद अधिकार वापरू शकत नाही, आम्ही तुमच्यावरती बसलेलो आहोत. 2 महिन्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्या. हे सरकार जाईल आणि परत एकदा दुसरे नवीन मुख्यमंत्री येतील अशी सुद्धा एक चर्चा आहे. कितपत शक्य होईल राज्यामध्ये तुम्हाला मला असं वाटतं माननीय उद्धवजी हे पहिल्या दिवसापासून सांगतायत की हे जे सरकार आहे ते घटनाबाह्य सरकार आहे. हे उद्धवजी पहिल्या दिवसापासून सांगतायत. आता ते माननीय सुप्रीम कोर्टाच्या परवाच्या केसमध्ये मी स्वतः सुप्रीम कोर्टात होते, त्याच्यामुळे मी सगळं ऐकलेलं आहे. तुम्ही ऑनलाईन ऐकलं असेल. तर मंगळवारी पुन्हा सुनावणी आहे, त्याच्यामुळे बघूया. मॅटर सबज्युडिस आहे, त्याच्यामुळे फार त्याच्यावर बोलणं योग्य नाही. पण मंगळवारी जी हिअरिंग आहे त्याच्यात आपल्याला आणखीन क्लॅरिटी मिळेल. ताई, मागच्या आठवड्यात जीएसटीची बैठक पार पडली आणि केंद्राने थेट ज्वारी आणि बाजरीवर जीएसटी लावला, मात्र डिस्टिल अल्कोहोलवर जीएसटीवर सूट देण्यात आली. काय नेमकं या सरकारला करायचं? दारूची दुकानं वाढवणे आणि शिक्षण कमी करणे असंच कट कारस्थान किंवा विचारधारा या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारची आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा येणार? आता आपला अनुभव कैसा रहा? इतना बड़ा सेट डिजाइन करने की अली एक्चुअली मेरा नाम हेमंत बागुल है और सेट डिज़ाइनिंग कॉन्सेप्चुलाइज मैंने किया था और एग्जीक्यूशन सरपाले करके हमारे पास डेकोरेटर है, उन्होंने वो एग्जीक्यूट करा. ये शीश महल करने के लिए तकरीबन हमारे पास 20 से 25 लोग दिन रात काम कर रहे थे और एक महीना भर पूरा काम चल रहा था. पूरे महाराष्ट्र से ये सारी चीज़ें इकट्ठी की गई है. आपने देखा होगा वहाँ पे पूरे शीश वो कट करके एक एक पीसेस उन्होंने पेस्ट करके वो पूरा पैटर्न बनाया है और एक कॉन्सेप्ट था कि शीश महल बनाया जाए, इसलिए हमने वो शीश महल वहाँ पे बनाया. माता जी की जो इच्छा थी वो हमसे उन्होंने करवा के ली पूरी. ये एक आबा साहब अनबिलीवेबल व्यक्ति है. ये इतना एफर्ट्स डालते हैं और हर साल कंसिस्टेंटली 29 साल से ये सब उत्सव वो कर रहे हैं. सिर्फ यही नहीं, वो काशी यात्रा भी करवाते हैं. तकरीबन 60,000 लोगों को काशी यात्रा भी करवाया और नवरात्रि भी इतना बड़ा फेस्टिवल. आपने देखा होगा मंदिर, वहाँ पे जागृत स्थान है वो और वहाँ पे स्वयंभू भगवान वास्तव करते हैं. तो उन्होंने पंडित भीमसेन जोशी जी के गायन से ये शुरुआत किया था और आज लता दीदी, बाली ब्रह्म भट्ट, सुनिधि चौहान, श्रेया घोषाल, सबसे दिग्गज कलाकार वहाँ पे परफॉर्म करके गए. इतना बड़ा कल्चरल इवेंट पुणे में हो रहा है और इसका लोग देखने के लिए तकरीबन यहाँ पे 10 लाख लोग विज़िट करते हैं एवरी ईयर ये इवेंट के लिए. और लाइव भी टेलीकास्ट होता है, 5 चैनल्स पे टेलीकास्ट होता है, तो लोग इसका लुत्फ उठाते हैं. तो इस तरह से ये बड़ा इवेंट वो कर रहे कंसिस्टेंटली, ये बहुत बड़ी बात है. हम तहे दिल से उनका शुक्रिया अदा करते हैं सुप्रिया ताई का कि इतना बिजी शेड्यूल होने के बावजूद वो सेंट्रल लेवल की नेता है और राष्ट्रीय नेता है और वो तो भी यहाँ पे इतना समय निकाल के वो आए और इस इवेंट को ग्रेस किया उन्होंने. ये बहुत बड़ी बात है और एक अचीवमेंट कह सकते हैं और पुणे के प्रति उनमें एक अच्छी भावना और प्रेम है लोगों के वास्ते, इसलिए वो इतना टाइम उन्होंने दिया
तकरीबन आप देख रहे 1.5 घंटे से सुप्रिया यहाँ पे है और इवेंट में पूरा उन्होंने अटेंड किया एंड तक, तो हम तहे दिल से उनका शुक्रिया अदा करते हैं। थैंक यू। जयश्री बागुल और आबा बागुल को बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ, जो एक महिला फाउंडर है इस प्रोग्राम की, जिन्होंने ये 29 साल से चालू किया है, जो आज इतना सक्सेस प्रोग्राम है, उनको मैं बधाई देती हूँ। महाराष्ट्र में ऐसे सांस्कृतिक प्रोग्राम होते हैं, उनका मुझे बहुत गर्व होता है कि ऐसे कार्यक्रम होने चाहिए। धन्यवाद। आबांना आणि जयश्री मम्मीला खूप शुभेच्छा। अशा विविध वस्तूंची विक्री करत नंतर कार्यक्रमाचं संयोजन देखील करणं काफ़ी अच्छा प्रोग्राम है, हर साल होता है फ्रॉम 29 इयर्स, सो इट्स बिन अ वेरी सक्सेसफुल प्रोग्राम और बहुत सारे डिफरेंट काइंड ऑफ कला दिखाई जाती है यहाँ पे एंड महाराष्ट्र के कल्चर को इन्हांस किया जाता है, तो बहुत अच्छा लगता है ये देख के। थैंक यू। आज नवरात्रि के पहले दिन पर मैं सभी भाई बहनों को शुभकामनाएं देता हूँ। आज आदरणीय हमारे समाज के वरिष्ठ नेते आदरणीय आबाजी बागुल साहब, इनका जो 29 जो नवरात्रि महोत्सव है उसके उद्घाटन पर आदरणीय सुप्रिया दाई जी सुले ये कार्यक्रम पे नियोजन के लिए प्रमुख अतिथि बन के आई। उनका कार्यक्रम के रूप में सबके तरफ से स्वागत करता हूँ। और ये जो कार्यक्रम है, एक नवरात्रि जो कार्यक्रम है, जो भी अन्याय पे मात होके, महिषासुर पे मात होके जो एक विजय प्राप्त होता है, उसके 9 दिन है। आज उसी हिसाब से आज तेली समाज के बहुत सारे लोग, संगठन आज इस कार्यक्रम में बढ़ा के आए हैं और इसी कारण हम सब लोग मिलके आज ये त्यौहार अच्छी तरह से मना रहे। मैं सबको और शुभकामना देता हूँ और बधाई देता हूँ।